नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. घटस्थापना करत नाही मग अखंड दिवा कुठे लावावा आणि कसा लावावा, दिवा कधी उचलावा, दिवा लावण्याचे नियम या सर्व विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. तुमच्या घरामध्ये घटस्थापना करत असो अगर नसो तुम्ही अखंड दिवा लावू शकतात. आता ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना करतात त्यांच्या घरामध्ये 9 दिवसाचा अखंड दिवा लावला जातो. ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना करत नाही आणि त्यांची इच्छा असेल की अखंड दिवा लावायचा ते अखंड दिवा लावू शकतात. तर अखंड दिवा कसा लावायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अखंड दिवा लावण्यासाठी तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठायचं आहे. तुमच्या घरातली देवपूजा, तुमच्या घरातली कामं तुम्हाला उरकून घ्यायची आहे. घटस्थापनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमचं संपूर्ण घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला अखंड दिवा लावायचा. अखंड दिवा लावण्याच्या अगोदर तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे. तुमच्या देवघरामध्ये कलशाची स्थापना केलेली असेल तर तुम्हाला त्या दिवशी पुन्हा तुमच्या त्या कलशाची स्थापना तुम्हाला करायची आहे. आणि जर का तुमच्या देवघरामध्ये कलशाची स्थापना केलेली नसेल तर तुम्हाला सर्वात अगोदर घटस्थापनेच्या दिवशी कलशाची स्थापना करायची आहे. आता कलशाची स्थापना कशी करायची तर यासाठी तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. तांब्याचा तांब्या घेऊन त्याच्या गळ्यापर्यंत येईल एवढं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, थोड्याशा अक्षता, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, फूल असेल तर फूल तुम्हाला टाकायचं आहे. त्यावर तुम्हाला विड्याची 5 पानं ठेवायची आहे. विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पानं देखील ठेवू शकतात. आणि यावर तुम्हाला 1 नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवताना तो चांगला घ्या, तुम्ही पाण्याचा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही वरच्या बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचा आहे. आणि आपल्याला या कलशाची धूप, दीप, अगरबत्ती, हळदी, कुंकू लावून पूजा करायची आहे. असा हा कलश तुम्हाला जमिनीवर अजिबात ठेवायचा नाही आहे. तुम्हाला कलशाच्या खाली एका प्लेटमध्ये तुम्हाला अक्षता ठेवायची आहे किंवा तुम्ही अष्टदल देखील काढू शकतात. तुम्ही तांदळाने अष्टदल काढायचं आहे, त्यावर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे, त्यावर तुम्हाला हा कलश मांडायचा आहे. आता हा कलश तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील स्थापन करू शकतात किंवा मग तुम्ही एक वेगळा पाट घ्या किंवा चौरंग घ्या, यावर तुम्हाला लाल कपडा अंथरायचा आहे, त्यावर तुम्ही तांदळाने अष्टदल काढायचा आहे. अष्टदल काढायला येत नसेल तर तुम्ही स्वस्तिक काढू शकतात किंवा तांदळाची रास देखील तुम्ही नुसती ठेवू शकतात. यावर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि मग त्यावर तुम्हाला या कलशाची स्थापना करायची आहे. कलशाची स्थापना तुम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी केल्यानंतर 9 दिवस तुम्हाला या कलशाला हात लावायचा नाही आहे. हा कलश तुम्हाला त्या पाटावर, चौरंगावर तसाच ठेवायचा आहे आणि या कलशाच्या बाजूला तुम्हाला अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. हा कलश तुम्ही तुमच्या देवघराच्या म्हणजेच तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे बघा, तुमचं जर का देवघर पूर्व बाजूला असेल तर तुमच्या ह्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करायची आहे आणि तुमच्या हाताच्या उजव्या बाजूला तुम्हाला अखंड दिव्याची स्थापना करायची आहे. म्हणजे बघा, उजव्या बाजूला हा ही आग्नेय दिशा येत असते आणि आपल्या हाताच्या, आपल्या अंगाच्या ह्या डाव्या बाजूला ही ईशान्य दिशा येत असते. 9 दिवस झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही हा कलश उचलून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात आणि यानंतर हा कलश तुम्ही अखंड असाच ठेवायचा आहे. जर का तुमच्या देवघरामध्ये तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीच्या नावाने कलशाची स्थापना ही अगोदरच केलेली असेल तर तुम्ही वेगळा देखील कलश मांडला तरी चालेल, नाही मांडला तरी चालेल. जर का तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कलश असताना तुम्ही जर का हा कलश वेगळा मांडला असेल तर तुम्हाला हा कलश 10व्या दिवशी उचलायचा आहे. यातील पाणी तुम्हाला झाडांना ओतायचं आहे. त्यातली सुपारी 1 रुपयाचं नाणं तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि नारळ तुम्ही प्रसाद म्हणून घरामध्ये त्याचा प्रसाद करून खाऊ शकतात. कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवता येऊन थांबत असतात. कलशाच्या मुखाच्या जागी ब्रह्मा, गळ्याच्या जागी शंकर आणि मूलभागी विष्णू, मध्यभागी मातृगागन आणि 10 दिशांना वेष्टून दिक्पाल निवास करतात. कलशाच्या पोटात सप्तसागर, सप्तद्वीप, ग्रह, नक्षत्र, कुल, पर्वत, गंगा, सरिता आणि 4 वेद असतात. तर या पद्धतीने तुम्हाला सर्वात अगोदर कलशाची स्थापना करायची आहे. यानंतर तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे. दिवा लावण्यासाठी तुम्ही दिवा तांब्याचा, पितळाचा घेऊ शकतात. अखंड दिवा म्हणजे तो आपल्याला 9 दिवस अजिबात विझू द्यायचा नसतो. यासाठी तुम्हाला दिवा घेताना हा जरा मोठ्या आकाराचा दिवा घ्यायचा आहे, जेणेकरून या दिव्यामध्ये तेल हे जास्तीचं बसेल आणि दिवा तुमचा हा विझणार नाही. तुम्ही दिवा हा पितळी घेऊ शकतात किंवा तांब्याचा घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे जर का चांदीचा दिवा असेल तर तुम्ही चांदीचा दिवा देखील घेऊ शकतात. तुमच्याकडे जर का यापैकी कोणताच दिवा नसेल तर तुम्ही मोठी पंती घेऊ शकतात. जी पंती आपण दिवाळीमध्ये घेतो
ती पंती तुम्ही मातीची पंती तुम्ही घेऊ शकतात. ही पंती तुम्हाला एक दिवस अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी यामध्ये अखंड दिवा लावायचा आहे. दिवा लावण्यासाठी तुम्हाला जी वात तुम्ही घेणार आहे ती वात तुम्हाला ती लांब लचक वात घ्यायची आहे. आपल्या 1.25 हात एवढी आपल्याला वात त्याची बनवायची आहे कापसाची आणि ही वात तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला कापसाची वात बनवताना तुम्हाला ही दुहेरी वात बनवायची आहे. म्हणजे तुम्हाला कापसाची सिंगल वात न बनवता तुम्हाला दुहेरी वात बनवायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. यासाठी तुम्ही कापूस घेताना जो लांब सडक कापूस असतो तो कापूस तुम्ही घ्यायचा आहे. म्हणजे तुमची वात देखील ही लांब बनेल आणि सारखी सारखी वात तुमची भिजणार नाही किंवा तुम्हाला वात सारखी सारखी बदलावा लागणार नाही. अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही इथे तिळाच्या तेलाचा देखील वापर करू शकतात किंवा मोहरीच्या तेलाचा देखील वापर करू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी जे तेल वापरतात त्याचा वापर करू शकतात. अगदी तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा देखील यामध्ये वापर करू शकतात. तुम्ही जर का पहिल्या दिवशी शुद्ध गाईचं तूप वापरलं तर तुम्हाला 9 दिवसही तुम्हाला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच वापरावं लागणार आहे. अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही जी वात बनवून घेतली आहे ती वात तुम्ही लांब सडक सुरुवातीलाच बनवून घ्या. म्हणजे तुम्हाला सारखी सारखी वात बदलावा लागणार नाही. दिवा लावण्यासाठी तुम्हाला खाली तांदळाची रास किंवा तुम्हाला तांदळाने अष्टदल काढायचं आहे. अष्टदल काढल्यानंतर तुम्हाला यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला यावर दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा एकदा प्रज्वलित केल्यानंतर तो आपल्याला 9 दिवस अखंड तसाच चालू ठेवायचा असतो. म्हणजे दिवा सकाळ संध्याकाळ रात्री विझणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. दिव्याची जर का वात जळत किंवा त्याला कोजळी जर का येत असेल तर तुम्हाला अल्लाद हाताने त्याची कोजळी काढून तुम्हाला दिव्याची वात ही वर करायची आहे आणि दिव्यामध्ये जसं लागल तसं तेल तुम्हाला सारखं हे घालायचं आहे. यासाठी तुम्हाला दिव्याकडे हे सारखं लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्ही जर का तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावणार असाल किंवा लावला असेल तर तुम्हाला तुमच्या घराला कुलूप लावून कुठेही जाता येणार नाही. म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादी तरी व्यक्ती ही तुम्हाला घरात ठेवावी लागणार आहे. तुम्ही सकाळी जॉबसाठी जात असाल तर तुम्ही कुलूप लावून जाऊ शकतात. संध्याकाळी पुन्हा तुम्ही घरी येणार असाल तर काही हरकत नाही, पण तुम्हाला 24 तासासाठी तुमच्या घराला कुलूप लावून कुठेही जायचं नाही आहे. कारण तुम्ही जर का तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावलेला असेल तर आपल्या या घरामध्ये या 9 दिवसात या नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्या या घरामध्ये देवी ही सूक्ष्म रूपाने वास करत असते. यासाठी आपल्याला अखंड दिवा लावल्यानंतर घराला कुलूप लावून कुठेही बाहेरगावी आपल्याला जायचं नाही आहे. अखंड दिवा हा कधीही जमिनीवर ठेवायचा नाही आहे. यासाठी तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या, त्यामध्ये हा दिवा ठेवा किंवा तुम्ही तांदळाने अष्टदल काढा. अष्टदल तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही तांदळाने स्वस्तिक काढू शकतात. त्यावर हळदी कुंकू वाहून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहात तेव्हा तुम्हाला दिव्याची हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला कलशाला आणि दिव्यापुढे तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ ठेवायचा आहे. मग तुम्ही तिथे खडीसाखर ठेवू शकतात किंवा गोडाचा कुठलाही पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकतात. तुम्ही जर का तुमच्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला तुमच्या देवीची आरती करायची आहे. अखंड दिवा लावल्यानंतर तो विझू नये यासाठी तो दिवा लावताना जिथे जास्त हवा असेल अशा ठिकाणी तुम्ही दिवा ठेवू नका. किंवा मग हल्ली बघा दुकानामध्ये दिव्याला झाकण असलेले दिवे देखील उपलब्ध आहेत. तुम्ही अशा पद्धतीचा दिवा आणू शकतात. म्हणजे दिव्याला वारा लागून दिवा विझणार नाही. तुमच्याकडनं जर का चुकून दिवा हा विझला, वाऱ्याने किंवा कोजळी काढताना विझला तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये वाईट कुठलेही विचार आणायची गरज नाही आहे. तुम्हाला देवीची क्षमा प्रार्थना करायची आहे. तुम्ही 11 वेळा गायत्री मंत्राचा जप करू शकतात. यानंतर तुम्हाला दिवा तुमचा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला दिवा विझल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवीची क्षमा प्रार्थना देखील करायची आहे. कोजळी काढताना दिवा विझू नये किंवा दिवा विझल अशी तुम्हाला जर का काळजी वाटत असेल तर तुम्ही अगोदर एक दुसरा छोटा दिवा घ्या, निरंजन घ्या. यामध्ये तुम्हाला कापसाची वात घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या दिव्यातल्या तेलामध्येच ही कापसाची वात बुडवून ह्या दिव्याने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग तुम्हाला तुमच्या दिव्याची कोजळी काढायची आहे. चुकून जर का तुमचा दिवा विझलास तर तुम्हाला ह्या दुसऱ्या दिव्याने हा दिवा पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला या नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा लावायचा आहे. अखंड दिवा लावताना तुम्हाला ह्या पद्धतीने ही काळजी देखील घ्यायची आहे आणि या नियमांचं देखील तुम्हाला ह्या अखंड दिवा लावल्यानंतर पालन करायचं आहे. अखंड दिवा लावल्यानंतर तो कधी उचलायचा तर बघा 9 दिवस झाल्यानंतर 10व्या दिवशी दसरा असतो आणि या दिवशी तुम्ही हा अखंड दिवा उचलू शकतात. अखंड दिवा उचलल्यानंतर यात जर का तेल शिल्लक असेल तर तुम्हाला दिवा हा फुंकर मारून विझवायचा नाहीये. जोपर्यंत तेल असेल तोपर्यंत तुम्हाला हा दिवा असाच प्रज्वलित करू द्यायचा आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.